श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणाऱ्या व्रतवैकल्याला फार महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यांसाठी खास असतो, कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक असते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती, व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे. मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया उपवास ठेवतात आणि लक्ष्मीची पूजा करतात. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, घरामध्ये सुख शांती लाभते. आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे. श्री महालक्ष्मीच्या कृपेने आपल्या कुटुंबावर आपल्यावरही तिचा वरदहस्त कायम राहील. तर पहा, मार्गशीर्ष महिन्यातील उद्या दुसरा गुरुवार आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला व्रतासोबतच घरामध्ये काही सेवा व उपाय देखील करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुम्हाला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायासाठी सकाळीच घरामध्ये या एका झाडाचं पान आणायचं आहे आणि या पानाचा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी करायचा आहे. हा उपाय केल्याने बघा, घरातील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल, घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्या कुटुंबाची भरभराट होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, या झाडाचं जे पान आणायचं आहे, नंतर त्या पानाचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं आणि आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला लाभ होतो. आणि हे जे पान आहे ते तुम्ही दिवसभरामध्ये कधीही आणू शकता. जर तुम्ही सकाळीच पूजा मांडणी करणार असाल तर सकाळी हा उपाय करा किंवा तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल, कारण बऱ्याचशा महिला वर्किंग असतात, त्यांना सकाळी काही उपाय करणं शक्य होत नाही. अशा वेळेस तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल. तर हा उपाय करण्याआधी तुम्हाला उद्या पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घरातली नित्यकर्म आटोपून घ्यायची. अंघोळ वगैरे झाल्यानंतर बघा, न विसरता मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं. हळदीचं स्वस्तिक आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर देवपूजा करायची. त्यानंतर बघा, आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय का करायचा आहे, तर जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील, ज्यामध्ये तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल, यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल, मग तुमच्या मागे लागलेले अनावश्यक खर्च असतील, इच्छा नसतानाही ते तुम्हाला करावे लागतात आणि बऱ्याचदा गरजेपोटी ते तुम्हाला करावे लागतात. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेली असतील, घरामध्ये असलेली लहान मुलं किंवा वयोवृद्ध सतत आजारी पडतात आणि त्यांच्या आजारपणामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो निघून जातो. बघा, लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे. ती कधीही एका ठिकाणी टिकून राहत नाही, पण तिला स्थिर अखंड आपल्या घरामध्ये ठेवायचं असेल तर काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत. त्याचबरोबर बघा, तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासूनची एखादी इच्छा असेल, तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे किंवा खूप दिवसापासून तुम्हाला घर स्वतःचं घ्यायचं आहे, पण ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही. बऱ्याचदा पैसा असूनही घराचे योग जुळून येत नाहीयेत आणि तुम्हाला नवीन व्यवसाय किंवा नवीन नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, त्यामध्ये सतत तुम्हाला अपयश येत असेल, तुमच्या मुलांविषयी काही समस्या असतील, मुलांना हवं ते करिअर मिळावं किंवा तुमच्या मुला-मुलींचे विवाहाचे योग जुळून यावेत किंवा तुम्हाला खूप वर्षापासून मुलबाळ होत नाहीये, यासारख्या अनेक इच्छा आकांक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. तर त्या इच्छापूर्तीसाठी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. बघा, गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेला हा गुरुवार देवी लक्ष्मीला देखील समर्पित असतो. त्यामुळे लक्ष्मीनारायणाची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरात सकारात्मक गोष्टी घडू लागतात. म्हणूनच हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी करायचा आहे आणि या उपायासाठी आपल्याला सकाळीच या एका झाडाचं पान आणायचं आहे. पहा, हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत ज्यांना अतिशय शुभ पवित्र मानलं जातं. यामध्ये दैवी शक्तींचा वास असतो अशी मान्यता देखील आहे. त्यामुळे या काही झाडांविषयक उपाय आपण काही विशिष्ट तिथींवरती केले तर त्याचे आपल्याला लाभ होतात. तर अशाच झाडांपैकी एक झाड म्हणजे बघा, विड्याचं झाड, ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो. तर त्याची जी वेल असते त्या वेलीचं विड्याचं पान आपल्याला आणायचं आहे.
कोणतीही पूजा अर्चा असेल, विवाह प्रसंगी विड्याच्या पानाचा वापर केला जातो. यासोबतच विड्याचे पान शुभ देखील मानले जाते. व्यवसायात प्रगती, नोकरी प्राप्ती किंवा तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी देखील देवी देवतांच्या पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेमध्ये देखील विड्याच्या पानाचा आपण वापर करणार आहोत आणि या उपायासाठी 2 वेगळी पानं आपल्याला घ्यायची आहेत. 2 जोड विड्याची पानं घेतल्यानंतर बघा ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. ती पानं कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा किडलेली नसावीत. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर बघा ही 2 जोड विड्याची पानं आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत. मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी केलेली असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही देवघरासमोर हा उपाय करायचा आहे. आता यासाठी तुम्हाला काय करायचंय, या 2 जोड विड्याच्या पानावरती तुम्हाला थोडीशी भिजवलेली चणा डाळ घ्यायची आहे, ती ठेवायची आहे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. सोबतच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर हे विड्याचं पान आणि तुपाचा दिवा घेऊन आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जायचं आहे. आपल्या घराचा जो उंबरठा असतो, आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपल्या हाताची डावी बाजू आणि ज्यावेळेस आपण घरात आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू त्या दिशेला आपल्याला हे जे विड्याचं पान आहे ते ठेवायचं आहे आणि तिथे हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्या घराच्या बाहेर हे पान आपल्याला ठेवायचं आहे आणि आपण ज्यावेळेस बाहेरून घरामध्ये आत येतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू तिथे हे पान आपल्याला दिवसभर ठेवायचे. गुरुवारच्या दिवशी संध्याकाळपर्यंत म्हणजे आपण मार्गशीर्ष गुरुवारची कथा वाचतो तोपर्यंत हे पान तिथेच ठेवायचं आहे. आता आपण संध्याकाळी आपली कथा वाचन, नैवेद्य, आरती वगैरे झाल्यानंतर बघा आपण गायीसाठी देखील गोग्रास काढून ठेवत असतो. आता गाईचा गोग्रास सोबतच हे जे बाहेर आपण पान ठेवलेलं आहे, ज्यावरती चणा डाळ आणि गूळ ठेवलेला आहे, ते तिथून उचलायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास असलेल्या एखाद्या गायीजवळ जायचं आहे. बघा घरात जवळ एखादी तरी गाय असतेच. गोशाला असेल तर तुम्ही गोशालेमध्ये जाऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर हे विड्याचं पान तुम्हाला त्या गायीला खाऊ घालायचं आहे. तसंही बघा गुरुवारच्या दिवशी गाईला चणा डाळ आणि गूळ खाऊ घातल्याने अनेक देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि विड्याच्या पानाचं महत्त्व तर प्रत्येक पूजेमध्ये आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे ह्या तिन्ही वस्तू आपल्याला गाईला मनोभावे श्रद्धेने खाऊ घालायच्या आहेत. तुमच्या ज्याही अडचणी आहेत, ज्याही समस्या आहेत त्या गाईजवळ बोलून दाखवायच्या आहेत. मनोमन त्या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी किंवा तुमची भरभरून प्रगती व्हावी यासाठी गोमातेकडे प्रार्थना करायची आहे. बघा विड्याचं पान जे आहे ते आपण पूजेमध्ये वापरतोच, पण वास्तुशास्त्रानुसार देखील बघा या विड्याच्या पानाचं झाड ज्या घरासमोर लावलेलं असेल तिथे सकारात्मक ऊर्जा असते, त्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते. त्यामुळे विड्याच्या पानाशी संबंधित उपाय आपण प्रत्येक पूजेमध्ये करत असतो. विड्याच्या पानावरतीच आपण देवी देवतांची स्थापना करत असतो. विड्याच्या पानामधून एक सकारात्मक ऊर्जा संचारते, म्हणून हा उपाय आपण केल्याने आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जेही दोष आपल्या घरामध्ये आहेत ते दूर होतात. गायीसह देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्याला लाभते आणि आपल्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी येते आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदते. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा. तसंही आपण पूजेसाठी विड्याची पानंही आणतोच. तर हा साधा सोपा उपाय करून आपण गोमातेची सेवा देखील करू शकतो आणि शिवाय आपल्या या उपायाचा आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला लाभ देखील तितकाच होतो. त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असाल किंवा नसाल करत तरी देखील हा साधा सोपा उपाय करूनही तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकता. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.